5 एप्रिल 2026 म्हणजे त्या दिवशी रविवार आहे. तर त्या दिवशी संकष्ट चतुर्थी येत आहे. तर चैत्र संकष्ट चतुर्थीला काय करावे, कोणता उपाय करायचे आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटी मी उपाय सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 5 एप्रिलच्या दिवशीच आपल्याला संकष्ट चतुर्थी साजरी करायची आहे. तर बघा, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, घरातील देवघर स्वच्छ करायचं आहे, गणपतीसमोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिवशी आपल्याला कपडे लाल किंवा पिवळे परिधान करायचे आहे आणि आपण संकल्पयुक्त आपण छान पूजा करायची आहे. बघा, गणपतीसमोर हात जोडून आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. आजच्या दिवशी संकष्ट चतुर्थीचे व्रत श्री गणेशरायांच्या कृपेने संकट निवारण व मनोकामना पूर्तीसाठी करत आहे असं म्हणून संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघा 21 किंवा आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत. लाल फुले म्हणजे आपले जी काही जास्वंदीची फुलं आहेत तर ते घ्यायचं आहे. त्या दिवशी मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्या दिवशी आपल्याला नारळ, अक्षदा, हळद, कुंकू, फळे हे आपण नक्कीच पूजेमध्ये घ्यायचं आहे. त्या दिवशी मुख्य पूजा म्हणजे काय बघा, गणपतीला नमस्कार करून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. बघा, त्या दिवशी रविवार आहे म्हणजे छान गणपतीची अभिषेक करायचा आहे. त्यावेळेस आपल्याला अभिषेक करताना ओम गणपते नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्हाला जमत असेल तर गणपती अथर्वशीर्षम म्हणायचं आहे किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र हे आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायची आहे. हे व्रत त्या दिवशी नक्कीच करायचं आहे. बघा, ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचं छान विधिवत पूजा केली जाते, व्रत केलं जातं, त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमतरता पडत नाही. कारण हा बुद्धीचा देवता आहे आणि आपल्या संकटहारता म्हणजे विघ्नहारता आपले बाप्पा आहेत. त्यामुळे आपण नक्कीच त्या दिवशी व्रत करायचं आहे. त्यानंतर चंद्रदर्शनानंतर बघा, आपल्याला चंद्रोदय आपल्याला 9:42 आहे. तर त्या दिवशी आपल्याला रात्री चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. बघा, आपल्याला पाण्यामध्ये जे दूध टाकायचं आहे त्याचं चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. खूप महत्त्व असतं. ज्या दिवशी आपल्याला चंद्रोदय असतं तर त्या दिवशी चंद्राचंही खूप महत्त्व आहे. तर त्या दिवशी आपल्याला पाणी अर्घ्य देताना आपल्याला ओम सोमाय नमः असा मंत्र म्हणत आपल्याला ते पाणी अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवून उपवास सोडवायचा आहे. बघा, त्या दिवशी आपण सात्विक आहार घ्यायचा आहे म्हणजे मद्यपान करायचं आहे नाही आणि आपण शक्यतो मांसाहार करतच नाही आहे. पण त्या दिवशी चुकूनही आपण कुठलेही तामसिक पदार्थही खायचे नाहीत. त्यानंतर बघा, तुम्हाला जर तुमची मनोकामना बोलायची असेल किंवा संकल्पयुक्त करत असाल तर तुम्ही 21 दुर्वा अर्पण करताना आपली मनातली इच्छा बोलायची आहे आणि 21 वेळास आपल्याला ओम गणपते नमः असं म्हणत आपल्याला दुर्वा अर्पण करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला मोदक म्हणजे 21 मोदक अर्पण करायचे आहे. त्यानंतर सोबत नारळ. तर बघा, तुम्ही जर मुलांच्या अभ्यासासाठी जर तुम्ही संकल्प केला असेल तर तुम्हाला वक्रतुंड महाकाय हा 11 वेळेस म्हणायचा आहे. बघा, मुलांच्या अभ्यासासाठी तुम्ही नक्कीच हे उपाय नक्कीच करू शकता. काय करू नये तर बघा, त्या दिवशी भांडण, राग बोलणे म्हणजे कटू बोलणे म्हणजे ज्याला म्हणजे त्या दिवशी काही आपल्या हातून काही घडणार नाही किंवा आपल्याला अपशब्द बोलणार नाहीत हे त्या दिवशी करायचं नाही. असत्य बोलायचं नाही. देवघर स्वच्छ करून ते आपल्याला पूजा करायचं आहे. त्यामुळे उपवास असेल तर नकारात्मक विचारात अजिबात करायचं नाही. त्याशी अगदी शुद्ध मनाने आपल्याला विधिवत पूजा करून आपल्याला व्रत करायचं आहे. तर बघा, त्या दिवशी बघा आपल्याला उपाय काय तर आपल्या मनोकामनासाठीही आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे. तर बघा, रात्री पूजेनंतर गणपतीसमोर बसायचं आहे आणि गणपती बाप्पाला माझ्या आयुष्यातले अडथळे दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा असं म्हणत आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला 21, 51, 108 जास्तीत जास्त जर शक्य झालं तर ओम गणपते नमः या मंत्राचा नक्कीच जप करायचा आहे. बघा, आपल्याला आपले बाप्पा हे आपले विघ्नहर्ता आहेत, संकटहारण आहेत. तर त्यामुळे आपण नक्कीच त्याची प्रार्थना आपल्या गणपती बाप्पा चरणी नक्कीच जाते. तुम्ही विधिवत पूजा करून आपण त्या दिवशी व्रत करायचं आहे आणि आपण जी काही उपाय मी सांगितले तर ते नक्कीच करायचं आहे. तर आपल्या बाप्पांना नक्कीच आपले विघ्नहर्ता आहे तर तुमची प्रार्थना नक्कीच आपल्या बाप्पापर्यंत जाणार आहे. तर त्यामुळे तुमची इच्छापूर्ती लवकरच पूर्ण होवो हेच मी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. आपण छान असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करत राहील. आणि व्हिडिओ कमेंटमध्ये तुम्ही गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.